ठिकाणी खेळण्यातून शिकूया गणित। आपण खेळण्याचे विविध प्रकार बघितले, आउटडोअर गेम आणि इनडोअर गेम। पण या ठिकाणी आपण 4 भिंतीच्या आतमध्ये एक खेळ असा घेणार आहोत। या 4 विद्यार्थ्यांच्या मदतीने या 4 विद्यार्थ्यांनी आपापली नावे इथे लिहिलेली आहेत। तुझं नाव काय? लावण्या। तर आता यांना मी हा एक प्रकारे इरेजरचा एक डायस करून दिलेला आहे आणि त्याच्यावर नंबर टाकलेले आहे मी 1 2 3 4 6 म्हणजे जसं आपण सापशिडी खेळतोय त्याच्यात असतात की नाही, तर तशा प्रकारे। आणि यांनी एकेकाने एक या ठिकाणी येतील आणि जो नंबर पडेल तो नंबर त्यांनी त्यांच्या नावाच्या समोरच्या कुठल्याही एका रकान्यात लिहिणार आहे आणि मग याच्यातून आपण शेवटी एक गमतीदार खेळाच्या माध्यमातून आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा या ठिकाणी समजणार आहे। किती आले? 3। चल लिह मग तिथे 3। ओके, चला नेक्स्ट। हां तुझ्या नावासमोर। हां ओके, चला नेक्स्ट। हां किती आले? 4। चला, तर अशा पद्धतीनं हे विद्यार्थी एकदा आपापला डायस टाकून आपापल्या नावासमोर येणारा त्या डायसवर असणारा अंक लिहिणार आहे आणि याच्यामुळे बाकी या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पण उत्सुकता वाढून झाली आहे की कोणता विद्यार्थी या ठिकाणी जिंकणार। तर या ठिकाणी बघूया आता आपण, यांचा प्रयत्न सुरू आहे। चला, 2 आले आहे ना? किती आले? 2 आले। 2ला 2च्या पुढे लिहिलेले आहे। तर राजलक्ष्मीला किती आले? किती आले? 3 आले। चला ओके, राहिलेला जो एक शेवटचा होता रकाना तो त्यांनी लिहिलेला आहे आर्यनने, आहे ना? चला ओके, थोडंसं बाजूला सार्थक बघू संख्या। चला बघा, हे 4ही विद्यार्थ्यांनी हा खेळ खेळलेला आहे आणि याच्यातून आता आपल्याला बघायचं की कोणता विद्यार्थी जिंकलेला आहे। मग आपल्याला हे कसं ठरवायचं आहे? तर यांनी ज्या विद्यार्थ्यांनी जी संख्या लिहिलेली आहे यांच्यापासून जी संख्या तयार झाली आहे ती यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आता ते संख्या तयार होणारी संख्या पण या ठिकाणी आपण त्यांच्याच हस्ते लिहून घेऊया। किती आहे? 33। हां वाचा, 33,12,321। व्हेरी गुड। हां नंतर सार्थक 46,22,430। कोणती आहे तुझी संख्या त्यातली? हां व्हेरी गुड। चला आर्यन 64,34,221। अच्छा, चला हे 4 जण खेळ खेळले आणि या 4गांनी पण आपापले फासे टाकून, आहे की नाही, संख्या तयार केली आहे ना? कोणाच्याच डोक्यात कोणतेच नव्हते, पण माहीत नव्हतं की कोण जिंकणार म्हणून। मग आता याच्यातून ज्या विद्यार्थ्याची संख्या सर्वात मोठी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी जिंकला। मग कोण जिंकलं सांगा बरं? कोण जिंकलं? किती आहे आर्यन तुझी संख्या? 64,34,201। हां म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं होतं की डायस मधला जो फासा टाकल्यानंतर जो काही अंक येतो तो अंक तुम्हाला तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी लिहायचा आहे। मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, काय लक्षात घ्यायचं होतं? आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की मोठी संख्या तयार करायची आहे ना? मग काय करायचं होतं की जो मोठा अंक पडेल तो मोठा अंक मोठ्या स्थानावरच्या घरात लिहावं लागेल आहे ना? म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असं या ठिकाणी अंकांचं स्थान दिलेलं आहे। तर मोठा अंक पडला की तो आपल्याला काय करावं लागत होता? मोठ्या घरात जर लिहिला असता तर प्रत्येकाच्या संख्या मोठ्या कदाचित येऊ शकल्या असत्या। ठीक आहे, काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला, सहभाग नोंदवला। खूप छान खेळ खेळला तुम्ही, आहे ना? प्रत्येकजण सतर्क होते की आता माझे किती पडणार, काय पडणार। चला सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि आर्यनसाठी। तर आर्यन हां फासे टाकून संख्येचा खेळ होता।